आणि त्याच्या अर्ध आरक्षण आम्हाला 27% मिळालेलं आहे. आता पलीकडचे लोक जे आहेत काही नेते तेव्हाच्या सगळ्या आकड्याच्या फुगवून सांगतायत आणि मग आमचं म्हणणं आहे की एकदाचं जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे. त्याच्यासाठी जातीगणना करा. भुजबळ साहेब, मराठवाड्यातून एक माहिती अशी समोर आलेली आहे की 1986 पासून ते 2023 पर्यंत फक्त मराठवाड्यात जे काही सर्वेक्षण झालेलं आहे यामध्ये फक्त 142 जणांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे. कुठेतरी मराठवाड्यातच ही संख्या कमी असलेली पाहायला मिळते. मला काय त्याची काही कल्पना नाही. आता ही शिंदे समिती काम तर करतेच आहे. ते तर म्हणतात 2 कोटी 3 कोटी कागदपत्र तपासलेले आहेत. मग कमी असतील जास्त असतील त्या कागदपत्रांमध्ये त्यांना जे काही पुरावे सापडले असतील त्याप्रमाणे त्यांना करावं लागेल. शिंदे समितीला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आणि ते बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण अनेक तक्रारी या बाबतीत येत आहेत आणि त्याविरुद्ध लोक कोर्टामध्ये जातील. 4.5 लाख रुपये शिंदे समितीला रोखलं. मुंबईत आम्हाला येण्यापासून जर रोखलं ते ठीक आहे. मी त्याच्यावर काय आम्ही बंद करू अशा पद्धतीचं ठीक आहे. मी त्याच्यावर मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. ते होम डिपार्टमेंट वगैरे बघेन काय करायचं. शिंदे समितीचे जे लोक आहेत त्यांना 4.5 लाख रुपये महिना आणि इतर खर्च जे आहेत ते देण्याचं सरकारने. शिंदे समिती जी आहे त्यांचे अध्यक्ष आणि इतर जे सदस्य आहेत त्यांना 4.5 लाख रुपये आणि 4 लाख रुपये पगार दिला जाणार आहे महिन्याला. त्याचबरोबर त्यांचा जो काही दौरा असणार आहे, विमान प्रवास असणार आहे, त्याचा सगळा खर्च सरकार करणार आहे. कुठेतरी जनतेच्या तिजोरीतून हा सगळा पैसा खर्च केला जातोय असं विरोधकांचं. आता जे निर्णय घेत आहेत त्यांना हे विचारलं पाहिजे की आतापर्यंत जे आयोग निर्माण झाले त्यांना याच्या 1% सुद्धा पैसे मिळत नव्हते किंवा त्यांचा मोबदला मिळत नव्हता. परंतु ठीक आहे, आता हे देत आहेत, करू द्या त्यांना. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री म्हटले की मी अजून 8 महिने मुख्यमंत्री राहणार आहे आणि अजून त्याच्यावरती निकाल येणं अपेक्षित आहे. राहतील ते जर म्हणतायत तर राहतील. 8 महिने 20 तारखेला 8 महिने काय म्हणजे पुढे पण माहीत नाही मला. 8 महिने काय पुढे पण राहू शकतात. असं आहे की हे 3 पक्षाचं सरकार आहे. निवडणुकांनंतर जे आहे ह्या पक्षाचे जे आहेत जे सर्वश्रेष्ठ नेते आहेत, सर्वश्रेष्ठ नेते ते बसतील आणि ठरवतील. सर, 20 तारखेला जे आंदोलन होणार आहे, 20 तारखेला जे आंदोलन आहे त्यासाठी पुढे कॅबिनेटमध्ये सातत्याने तुम्ही जी भूमिका मांडताय. दोघांनी पत्र पाठवलेली. काय चाललंय दोघांनी मला विचारलं, मी काय सांगू. आता त्यांनी पत्र पाठवले, त्यांच्यावर मी चर्चा काय करू. ते आता पाहतील काय करायचं. मी परत त्यांच्यावर कशाला. काल मागासवर्ग आयोगाची बैठक झाली. अध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी असतील माहिती देण्यास टाळाटाळ करतायत, बोलत नाहीयेत किंवा दिशाभूल केली जाते का आयोगाकडून. असं आहे, किती काही केलं तरी शेवटी पब्लिक डोमेनमध्ये ही सगळी कागदपत्र येणार. त्यांनी घेतलेले निर्णय लोकांसमोर येणार. त्याच्यामध्ये काही चुका असतील, बरोबर असतील, त्याचा शहानिशा लोक करतील. आणि साहजिकच आहे, आजकाल काय कुणी कोर्टामध्ये जातो आहे, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये, आणि छाननी होते आहे. त्याच्यामुळे योग्य प्रकारे जे काय करतील. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. आमचा विरोध ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण द्यायचा आमचा विरोध आहे. भुजबळ साहेब, जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून जो काही राज्यात वाद निर्माण झालेला, आंदोलनं होत आहेत, यावर काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे का की ज्या पद्धतीने आव्हाडांचं स्टेटमेंट आलेलं आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलेली आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उरला सुरला तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. त्यांचे जे काही असे काही सोकॉल्ड जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेसा आहे. महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस आहे ते आता म्हणते